काल एक महत्वपूर्ण भूमिका समोर आली आणि ही भूमिका खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने न्यायालयीन परिस्थितीमध्ये न्यायालयीन व्यवस्थेमध्ये एक लँडमार्क म्हणून ओळखली जाणार आहे आणि ज्या पद्धतीने आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि ज्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही, कायदा म्हणजे यांच्या खिशातली एक पॉकेट मनी या पद्धतीने वापरणाऱ्या लोकांना काल न्याय व्यवस्थेने खूप मोठा दणका दिला. नसरापूर येथे झालेल्या अमानवीय कृत्याला ज्या पद्धतीने काल त्या भीमराव कांबळेला ज्या पद्धतीची फाशीची शिक्षा, मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ना, खऱ्या अर्थानं या घटनेने ज्या पद्धतीच्या कायदे व्यवस्थेवर आजपर्यंत उठणारे प्रश्नचिन्ह आता पूर्णपणे पुसून काढलेत आणि वास्तविक स्वरूपात याचा परिणाम समाजात काय पडणार आहे. 3 महिन्यात निकाली काढलेल्या या प्रकरणामुळे समाजातल्या कशा पद्धतीच्या गैरवृत्त्यांना मुसक्या आवळणार आहेत आणि सामाजिक स्तरावर ज्या पद्धतीची भूमिका आम्हाला अपेक्षित आहे ते कशा पद्धतीने आज रूढ होणार आहे याच्याच संदर्भात आपण आज विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. नेहमी घटना घडतात, घटनाचे परिणाम समाजावर खूप दीर्घकाल पडतात, पण त्या घटनेतले जे मुख्य आरोपी असतात त्या आरोपींना शिक्षा मात्र वर्षोनवर्ष उलटले तरी त्यांच्यावर शिक्षेची कारवाई काही होत नाही. कारण की न्यायालयाने ज्या पद्धतीच्या चाकोऱ्या आमच्याकडे वापरल्यात आणि ज्या पद्धतीनं आमचं ब्रीदवाक्य आहे, 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होऊ नये. वास्तविक सत्य आहे. कारण की या कायद्याच्या कचाट्यामध्ये जर एखाद्या निरपराधाला जर शिक्षा झाली आणि त्या निरपराधाचं ज्या पद्धतीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्याला जबाबदार कोण? पण वास्तविक स्वरूपात याच प्रक्रियेचा जो गैरफायदा या आरोपींनी उचललाय, या गुन्हेगारांनी उचललाय आणि आपली मक्तेदारी मांडण्यासाठी ज्या पद्धतीची भूमिका हे समाजात मांडतायत, त्याला काल एक चांगली चपराक बसली. ही चपराक कायमस्वरूपी लोकांच्या मनात ठासणार आहे. कारण की आजपर्यंत आम्ही ऐकत आलोय की आज 16 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराची शिक्षा होऊन त्या महिलेच्या 86 वर्षानंतर तिला न्याय मिळाला. हे आजपर्यंत मिळालेल्या ह्या लँडमार्क होत्या. या पद्धतीनं आजपर्यंत निकालाच्या ज्या पद्धतीच्या पळवाटा या आरोपींनी करून ठेवल्या त्याच्या ह्या खुणा होत्या आणि त्यामुळे सामाजिक पृष्ठभागावर याचे खूप मोठे धीर गंभीर परिणाम होत होते. कारण की आरोपींची आणि गुन्हेगारांच्या मनामध्ये कसल्याच पद्धतीची धास्ती नाही आणि ही धास्ती उडाल्यामुळं त्यांना माहीत पडलं होतं की कशा पद्धतीने या कायद्याच्या पळवाटा आहेत, या कायद्याच्या पळवाटाच्या माध्यमातून आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला सुरक्षा कवच निर्माण करू शकतो. पण नसरापूरमध्ये झालेल्या त्या चिमुरडीवर झालेल्या अमानवी कृत्याला ज्या पद्धतीने काल न्याय व्यवस्थेने 3 महिन्याच्या आत या सगळ्या प्रकरणाला आटोपलं आणि त्या नराधम भीमराव कांबळेला ज्या पद्धतीने मरेपर्यंतची फाशीची शिक्षा सुनावली ना, त्यामुळे या समाजात आता नवचैतन्य उभा राहिले. कारण की आजपर्यंत आम्ही घटना पाहत आलोत, आजपर्यंत आम्ही या सगळ्या परिस्थित्या पाहत आलोय. दिल्लीतल्या निर्भयाची घटना ही आमच्या डोळ्यासमोर आहे. राज्यातले अनेक असे प्रकरण की नुकतंच झालेलं पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, त्याचा 20 वर्षाने तो निकाल आमच्या समोर येतोय. म्हणजे एक पिढी पूर्ण बदलते, एक पिढी पूर्ण बदलाच्या स्वरूपात आहे. त्याने तेव्हा कुठेतरी न्यायाची भूमिका समोर मांडली जाते. हे आजपर्यंत निर्माण झालेलं चित्र होतं आणि कायदे व्यवस्था तरी काय करणार, न्याय व्यवस्था तरी काय करणार. कारण की ज्या पद्धतीने ही भूमिका रंगवली जाते, ज्या पद्धतीनं समोरच्या कायद्याच्या ज्या लूज फॉल्स आहेत, ज्या पद्धतीच्या पळवाट आहेत, त्याचा वापर करून हे आरोपी ज्या पद्धतीची पळवाट काढतात, प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन प्रकरण रंगवण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी वकीलवर वकील बदलत राहतात आणि या पद्धतीच्या भूमिका जेव्हा बदलाच्या दिसतात तेव्हा सगळ्या प्रक्रिया जसेच्या तैसे. परंतु या नसरापूर या प्रकरणामध्ये ज्या पद्धती एक खऱ्या अर्थानं नंदादीप एक निकाल देण्यात आला आणि या नंदादीप निकालामुळं खऱ्या अर्थानं या पथदर्शी व्यवस्थेची एक नवीन परिक्रमा सुरू झाली. आज जर या पद्धतीनं जर भीमराव
कांबळेचा निकाल जर त्या पद्धतीने पेंडिंग राहिला असता तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये अजून 6वा गोंधळ निर्माण झाला असता. त्या पीडित चिमुरडीला ज्या पद्धतीची न्यायाची अपेक्षा, त्या मुलीची न्यायाची तर अपेक्षा संपलीच आहे. कारण की कोणाला जर इतक्या अमानवीय पद्धतीनं त्याचं जर खऱ्या अर्थानं त्याची विटंबना केली जात असेल, त्याला न्याय देणार कसा? पण त्या माध्यमातून अनेक अशा घटना की समाजात ती घडू नये याच्यासाठी दिलेली ही एक मापदंड आणि दिलेली एक शिक्षा खऱ्या अर्थानं समाजाच्या समोर एक नवीन एक नवीन प्रक्रिया होऊन बसते. त्याच्यामुळं पुढच्या घटनेला जेव्हा सामोरं जायचंय तेव्हा 10 वेळेस विचार करणं या आरोपींना भाग पडतं. खऱ्या अर्थाने या सगळ्या परिस्थित्या या एक समाजामध्ये एक कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निर्माण केलेल्या पाऊलखुणा आहेत. आणि या पाऊलखुणांचा वापर खऱ्या अर्थानं समाजामध्ये शिस्त आणि ज्या पद्धतीची सुव्यवस्था राहावी यासाठीच केला गेला पाहिजे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत या न्यायिक व्यवस्थेच्या चांगुलपणाचा, या न्याय व्यवस्थेच्या चांगल्या गोष्टींचा गैरफायदा ज्या पद्धतीने आजपर्यंत या गुन्हेगारांनी घेत आले आणि ज्या पद्धतीने आजपर्यंत चित्रपटांमध्ये सुद्धा याच पद्धतीचं प्रबोधन करण्यात आलं, या पद्धतीचं प्रबोधन केल्यामुळं ज्या पद्धतीने आज वासेपूरची घटनेची अंमलबजावणी समाजात होते, ज्या पद्धतीनं त्या सत्या नावाच्या चित्रपटामुळे ज्या पद्धतीने जो काय भिक्कू मात्रे जागजागी निर्माण होतात, याचं सगळ्यात मोठी कारण आहे की समाजात दिलेली ही प्रबोधन, समाजाला दिलेले हे धडे की ज्या माध्यमातून कुणाचंही काही परिस्थितीत फरक पडत नाही अशी जेव्हा ग्वाही तयार होते, परंतु जेव्हा सत्याच्या डोक्यात जेव्हा प्रशासन गोळी घालतं ना तेव्हा कुठंतरी एक धाक निर्माण होतो. हा धाक प्रत्येकाच्या मनात राहिला पाहिजे. कोणतीही एखाद्यावर अन्याय केलेली गोष्ट ती परत त्या व्यक्तीची कितीही जरी मनधरणी केली, कितीही त्या संदर्भात प्राश्चित्य केलं तरी त्या गोष्टीचा न्यायदान होऊ शकत नाही. परंतु त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, त्या घटनेला पुन्हा समाजा पटलावर पाहायला मिळू नये त्यासाठी मांडलेले हे मापदंड खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या नसरापूरच्या भूमिकेत मांडले गेले ना त्याच पद्धतीने प्रत्येक प्रकरणामध्ये याच पद्धतीच्या चाकोऱ्या वापरल्या पाहिजेत. आज ज्या पद्धतीने या आरोपींचे वकील ज्या पद्धतीचे युक्तिवाद वापरतात, ज्या पद्धतीच्या भूमिका वापरतात, त्याला कुठंतरी एक बंधनं आली पाहिजेत. हे बंधनच खऱ्या अर्थानं समाजातली शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम करते. परंतु कसं आहे की ही सगळ्या गोष्टी जरी आम्ही आज बोलायला सोप्या असल्या तरी ते वास्तविक पटलावर आणणं इतकं सोपं नाहीये. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका या भीमराव कांबळेंसोबत समाजाच्या भूमिकेत झाल्या होत्या आणि ज्या पद्धतीने ह्याला कसल्या पद्धतीचा दाद आणि फिर्याद मांडण्यासाठी कोणीही मदत केली नाही किंवा त्याच्या आप्त स्वकीयांनी सुद्धा पुढाकार घेतला नाही, त्यामुळं हे प्रकरण 3 महिन्यात निकाली निघायला मदत झाली. परंतु वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीने गुन्हेगारांची पाठराखण करणारे, ज्या पद्धतीने गुन्हेगारांना अभय देणारे लोकांनी जर ह्याच भूमिका ज्या पद्धतीने भीमराव कांबळेच्या संदर्भात झाल्या त्या कांबळेच्या पद्धतीने जर प्रत्येक व्यक्तीला जर अशा पद्धतीचा न्याय आणि खऱ्या अर्थानं निवाडा जर मिळत असेल तर खऱ्या अर्थानं या समाजाची एक जी भूमिका आहे आणि जे आम्हाला पूर्व काळातली जी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था अंमलात आणायची तीच खरी कायदा आणि सुव्यवस्था या राज्यात नांदेल. तेच शिवाजी महाराजांचं न्याय व्यवस्था की ज्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये जी एक सुरक्षिततेची भावना होती, ज्या पद्धतीचं एक निर्भय प्रशासनामध्ये वागतोय याची एक शाश्वती होती, ते जर निर्माण करायचं असेल तर या पद्धतीचे निकाल हे लवकरात लवकर लागून अशा नराधमांना अशा पद्धतीच्या शिक्षा या झाल्याच पाहिजेत. कारण की या झालेल्या शिक्षा फक्त समाजाच्या पुढे एक धाक म्हणून निर्माण होईल, समाजापुढे एक परिस्थिती म्हणून निर्माण होईल. आरोपींना जरी 100 अधिकार दिले असतील तरी आरोपींची 100 अधिकार जेव्हा गुन्हेगार मध्ये परिवर्तित होतात आणि त्यांच्यावर दोष सिद्ध होतात तेव्हा त्यांच्यावर कसल्याही पद्धतीची दयामाया या कायदे व्यवस्थेने दाखवू नये.
जी प्रक्रिया झाली ती प्रक्रिया खऱ्या अर्थानं साक्ष पुराव्याच्या माध्यमातून आणि त्याच्या कुकर्माच्या पुराव्याच्या आधारावरच ती सिद्ध होते. आणि त्यामुळं या संदर्भात जेव्हा पहिल्या वेळेस जेव्हा त्याला आरोपी म्हणून आम्ही चौकटीत उभं करतो, त्यानंतर त्याचा जर गुन्हा सिद्ध झाला, त्यानंतर आरोपीची भूमिका संपवून तो गुन्हेगार म्हणून जर त्याला खऱ्या अर्थानं प्राश्चित दिलं गेलं तर या समाज व्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीची भूमिका निश्चितपणे राहील. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? या पद्धतीने जर खऱ्या अर्थानं कायद्याची अंमलबजावणी झाली तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये काय काय बदल होतील आणि निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीच्या भूमिका समाजासाठी अभिप्रेत आहेत त्या भूमिका खऱ्या अर्थाने आणण्यासाठी अशाच पद्धतीचे निकाल अपेक्षित आहेत का, याबद्दल काही तुमच्या मनात शिजत असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.